नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरुकृपा कार्तिकी मॅथ्स अकॅडमीमध्ये मी सर्व विद्यार्थ्यांचं पुनश्च एकदा स्वागत करतो. दररोज आपण व्हिडिओ बघतोय, शॉर्ट व्हिडिओ आहे, लॉंग व्हिडिओ आहे. त्याच व्हिडिओच्या अनुषंगानं आजचा जो व्हिडिओ केलेला आहे मी तो सराव संच 1.5 जो सध्या आपला चालू आहे. सराव संच 1.5 मध्ये वर्ड्स प्रॉब्लेम म्हणजे एक सामायिक समीकरणावरील शाब्दिक उदाहरणे यांचा आपण अभ्यास करत आहोत. त्याच अनुषंगानं एक 4 गुणाचा जो प्रश्न जो महत्त्वाचा आहे, जो जुलै 2021 मध्ये पण विचारलेला आहे, जो सराव संच 1.5 मध्ये दुसरा प्रश्न आहे, तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा, स्टेप बाय स्टेप कसं जायचे आणि छोटे छोटे जे स्किल्स ऑफ पॉईंट आहे ते कसे लक्षात ठेवायचे ते आपण बघूया. एक्झाम्पल दिलेले तुम्हाला, कृती पूर्ण करा. सराव संच 1.5. मी आयत आहे, मीन्स आय एम अ रेक्टँगल. एक्स वाय च्या किमती काढा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. माझे क्षेत्रफळ व परिमिती काढा. फाइंड आउट माय पेरिमीटर अँड एरिया. म्हणजेच आयताचे क्षेत्रफळ व परिमिती काढायचे. माझे मीन्स आयताचे, कारण फिगर तुमचे रेक्टँगल म्हणजे आयत दिलेले आहे. मग यापूर्वीच्या आयताच्या रेक्टँगलच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आयताची परिमिती, क्षेत्रफळ आणि आयताचा कर्ण याविषयी सांगितलेले आणि आयताची डेफिनेशन पण सांगितलेली. आयत कशाला म्हणतात की ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समान असतात आणि प्रत्येक कोन 90 अंशात असतो त्याला आयत असं म्हणतात. मग त्याच गुणधर्मानुसार आयताच्या गुणधर्मानुसार आयताच्या सम्मुख बाजू समान असतात. मग आयताच्या सम्मुख बाजू समान असतात या प्रॉपर्टी म्हणजे या गुणधर्मानुसार आपल्याला समीकरण तयार करायचे. बघूया. मग पहिलं समीकरण आहे लांबीचं 2x अधिक y अधिक 8 बरोबर 4x उणे y. या समोरासमोरील बाजू समान असतात. मग x आणि y चल पद एकीकडे घ्यायचं, संख्या एक साईडला घ्यायचं. जेव्हा चल आणि संख्या एक साईडला घेतोय आणि एक साईडला वेगळं ठेवतोय तेव्हा बरोबरच्या चिन्हाचं अलीकडचं पद पलीकडे नेताना किंवा पलीकडचं पद अलीकडे आणताना चिन्ह बदलते. अधिक असेल तर उणे होईल, उणे असेल तर अधिक होईल, गुणिले असेल तर भागिले होईल, भागिले असेल तर गुणिले होईल. बघूया. मग 2x अधिकचे 4x इकडे येताना उणेचे 4x अधिक y, उणेचे y इकडे येताना अधिकचे y अधिकचे 8 तिकडे जाताना उणेचे 8. मग 4x मधून 2x गेले, खरायले 2x, मोठ्या संख्येचं चिन्ह उणेचे 2x. छोटा स्किल पॉईंट पाहिलं की जेव्हा एक संख्या धन आणि एक संख्या ऋण असणार तेव्हा त्या ठिकाणी 100% वजाबाकीच होणार. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचंय. या ठिकाणी येतंय उणे 2x, 1y बरोबर 2y. या वायचा सहगुणक मीन्स कोऑर्डिनेटर काही नसतो म्हणजे 1 असतो. 1 आणि 1 2y बरोबर उणेचे 8. मग 2 ने भागू. 2 ने जर भागितलं याला तर समीकरण काय होतं, उणे x अधिक y बरोबर उणेचे 4. हे झालं तुमचं समीकरण क्रमांक 1. आता समीकरण जसं 1 केलं की आयताची लांबी समान आहे तसेच रुंदी देखील कशी असते, समान म्हणजे समोरासमोरील बाजू. मग आयताच्या दुसऱ्या जो गुणधर्म आहे की बाबा जसं ही बाजू समान आणि ही पण बाजू समान म्हणजे x अधिक 4 बरोबर 2y. मग चल पद एकीकडे घेऊन x अधिकचे 2y इकडे येताना उणेचे 2y अधिकचे 4 तिकडे जाताना उणेचे 4. मग या ठिकाणी हे झालं तुमचं समीकरण क्रमांक 2. आता 1 व 2 जवळ आणून एका तरी चलाचं आपल्याला निरसन करावं लागेल. एक चलाचं निरसन केल्यानंतर दुसऱ्या चलाची किंमत मिळेल. x आणि y ची किंमत मिळाल्यानंतर आपल्याला क्षेत्रफळ आणि परिमिती काढता येईल. बघूया. मग समीकरण 1 आणि 2 जवळ आणून उणे x अधिक y बरोबर उणेचे 4. समीकरण 1 x उणे 2y बरोबर उणेचे 4. समीकरण 2. या ठिकाणी तुम्हाला लगेच कळेल विद्यार्थ्यांनो की बाबा 1 आणि 2 ची जर बेरीज केली तर अधिक x उणे x कटतील म्हणजे x या चलाचं निरसन होईल या ठिकाणी. मग समीकरण 1 व 2 ची बेरीज करू. उणे x अधिक x काटले, उणे 2 मधून अधिक 1y गेला, खरायले उणेचे y, उणे 4 बरोबर उणेचे 8. परत इथं लक्षात ठेवायचं जेव्हा दोन ऋण संख्या बेरीज आणि वजाबाकीमध्ये जेव्हा दोन ऋण संख्या असतात तेव्हा त्यांची बेरीजच होते परंतु चिन्ह मात्र ऋणचेच लावावे. हे जे छोटे छोटे पॉईंट सांगतो मी, रूल्स ऑफ सिम्बॉल, चिन्हाच्या नियमाबद्दल,
तर हे जर बारीक लक्षात ठेवले बारकावे तर आपल्याला मॅथ्समध्ये एकही मार्क्स आपला कटणार नाही. स्टेप बाय स्टेप गेलं, चिन्हाचे नियम लक्षात ठेवले, कॅल्क्युलेशन्स केलं तर तुम्हाला मॅथ्स अतिशय सोपं जाईल. मग उणे वाय बरोबर उणेचे 8 म्हणजे त्याचा अर्थ काय, वाय बरोबर याचा कोऑर्डिनेटर काही नाही म्हणजे 1 असतो, म्हणजे वाय बरोबर उणे 8 भागिले उणे 1 उणे उणे अधिक बरोबर 8. मी वाय बरोबर डायरेक्ट 8 लिहिलं असतं तर ज्या विद्यार्थ्यांना मॅथ्सचं बऱ्यापैकी नॉलेज आहे त्यांना कळलं असतं. परंतु जो सामान्य विद्यार्थी, जो माझा मेन पॉईंट आहे की जो सामान्य विद्यार्थी, ते माझं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. तर त्या सामान्य विद्यार्थ्यांसाठी मी हे स्टेप फोडून सांगते. प्रत्येक स्टेप इथे त्या कोऑर्डिनेटर काही नाही म्हणजे उणेचे उणे 1 गुणिले इकडे त्यांना भागिले उणे भागिले उणे अधिक होतात म्हणून वाय बरोबर 8. एकदा का हे छोटे छोटे पॉईंट्स तुम्हाला कळाले तर नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्ही सॉल्व्ह करताना तुम्हाला लगेच लक्षात येईल. वाय बरोबर 8 ही किंमत समीकरण 1 मध्ये आपण ठेवूया. मग वाय बरोबर 8 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण नंबर 1 मध्ये ठेवू. आता समीकरण 1 तुम्हाला माहिती आहे उणे x अधिक y उणे x अधिक y बरोबर 4. समीकरण 1 ज्या ठिकाणी y आहे किंमत किती ठेवणार आपण 8 म्हणजे उणे x अधिक 8 बरोबर उणेचे 4. मग अधिक 8 तिकडे जाताना उणे 4 उणे x बरोबर उणे 4 उणे 8 उणे x बरोबर उणेचे 12 म्हणजे या ठिकाणी x बरोबर किती आलं 12. म्हणजे आता x आणि y च्या दोन्ही किमती आपल्याला मिळाल्या. x बरोबर 12 आणि y बरोबर 8. या ठिकाणी आपण लिहून ठेवू x बरोबर 12 आहे आणि y बरोबर 8 आहे. मग x बरोबर 12 आणि y बरोबर 8 आहे. मग आपल्याकडं लांबी दिलेली आयताची लांबी बरोबर 2x अधिक y अधिक 8. ज्या ठिकाणी x आहे तिथे 12 ठेवणार. 2 गुणिले 12 अधिक 8 अधिक 8 12 दोन्ही 24 अधिक 8 अधिक 8 24 अधिक 16 बरोबर 40 एकक. या ठिकाणी आपल्याला जेव्हा काहीच एकक दिल्या जात नाही म्हणजे मिलीमीटर नाही दिल्या जात, सेंटीमीटर नाही दिल्या जात, मीटर पण नाही दिल्या जात, त्या ठिकाणी एकक लिहायचं असतं. परिमिती एककामध्ये येणार, मात्र क्षेत्रफळ जे ते चौरस एकक या याच्यामध्ये येणार. कारण की युनिट लिहिल्यानंतर एकक लिहिल्यानंतर त्याला अर्धा मार्क असतो. जसं आयताची लांबी काढली सेम आयताची रुंदी. आयताची रुंदी या ठिकाणी दिलेली तुम्हाला 2y आणि x अधिक 4 कोणतेही ठेवा. मग x अधिक 4 ठेवू. x ची किंमत आहे 12 अधिक 4 बरोबर 12 आणि 4 16. या ठिकाणी आलेले आहे तुमचे 12 अधिक 4 बरोबर 16. आयताची लांबी पण काढली, आयताची रुंदी पण काढली. आता आयताची परिमिती. आयताची परिमिती बरोबर आपण शिकलेले सूत्रामध्ये 2 कंसात लांबी अधिक रुंदी. मग 2 कंसात लांबी किती आलेली तुमची 40, रुंदी आलेली आहे 16. 2 कंसात 56 म्हणजे याच्यामध्ये काही चिन्ह असं गुणाकार 56 2 112 एकक. म्हणजे तुमची आयताची परिमिती आलेली आहे 112 एकक. आता परिमिती काढलं आता आयताचे क्षेत्रफळ. मग आयताचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र तुम्हाला माहिती आहे लिहून दिलेले लांबी गुणिले रुंदी म्हणजे लांबी आहे 40 रुंदी आहे 16 गुणाकार केला 16 0 0 16 चौक 640 चौरस एकक. मग ह्या 4 गुणांचा प्रश्न याच ठिकाणी थांबतोय आपण. लक्षात ठेवा जेव्हा कृती पूर्ण करा या आराखड्यानुसार 4 गुणांचा प्रश्न जर असेल तर तुम्हाला आयताचे गुणधर्म, त्याचे सूत्र, त्याचे
जे काही बारकावे असतील ते पूर्णपणे माहीत असणं गरजेचे, म्हणून आपण त्या आयताच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आयताच्या लांबी रुंदी, परिमिती, क्षेत्रफळ आणि कर्ण आणि गुणधर्म आणि व्याख्या ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या होत्या. म्हणून शॉर्ट व्हिडिओ पाहणं खूप आवश्यक आहे. मग त्याच आयताच्या गुणधर्मानुसार समोरासमोरील बाजू आपण सम्मुख असतात हा गुणधर्म पाहिला. मग त्याच्यानुसार समीकरण तयार केले, दोन्ही समीकरण जवळ आणले, त्याच्यातून एका चलाचं निरसन केलं, नंतर दुसऱ्या चलाची किंमत एका समीकरणामध्ये टाकली, एक्स आणि वायच्या किमती पण काढल्या आणि एक्स आणि वायच्या किमती काढल्यानंतर आयताची परिमिती पण काढली, आयताचे क्षेत्रफळ देखील आपण काढले. आणि जे छोटे छोटे स्किल्स ऑफ पॉईंट सांगितले मी की ज्यामध्ये चिन्हाचे नियम आहे, त्यानंतर बरोबरच्या चिन्हाचं पलीकडं पद अलीकडं आणताना किंवा अलीकडचं पद पलीकडे नेताना काय बारकावे पाहिजे, एकक कसं द्यायचं, या ठिकाणी सेंटीमीटर, मिलीमीटर, मीटर काहीच दिलेलं नाही. एकक काय लिहायचं तर एकक असं लिहायचं, क्षेत्रफळाचं चौरस एकक असं लिहायचं. हे जे की पॉईंट्स आहेत जे मी तुम्हाला सांगतोय ते अवश्य बारकावे पाहत चला आणि व्हिडिओ मॅक्झिमम पाहत चला. बरेचसे विद्यार्थी व्हिडिओ बघत नाहीये. जे चॅनल तुमच्यासाठी सुरू केले त्याचा अवश्य लाभ घ्यावा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करावं, लाईक करावं आणि शेअर करावं. आता जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त जे विद्यार्थ्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही त्याने सबस्क्राईब करावं, लाईक करावं, शेअर करावं. आणि नुसतं व्हिडिओ बघून थांबू नका. परत एकदा सांगतो, नुसतं व्हिडिओ बघितल्याने काहीच होणार नाही. व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही त्याचा सराव करून त्या टाईपचे एक्झाम्पल सोडवले तर तुम्हाला बेनिफिट मिळेल. आजचा व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू. नमस्कार.